पोल्ट्री फार्म म्हणजेच एखाद्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचं पोल्ट्री फार्म असेल तर त्या पोल्ट्री फार्ममध्ये असणारे जे पक्षी असतील तर इट इज ऑल्सो शुड बी ट्रीटेड ॲज अ लाईफ स्टॉक. त्याला आपण जीवन प्राणी या ठिकाणी असं संबोधतो. प्लांट अँड मशिनरी व्हेरी वेट डेड स्टॉक इट इज ऑल्सो द असेट ऑफ दॅट पर्टिक्युलर कोऑपरेटिव्ह सोसायटीज. म्हणजे डेड स्टॉक असेल उदाहरणार्थ चेअर्स असतील, टेबल्स असतील, दॅट टाईप ऑफ द पर्टिक्युलर ऑफ डेड स्टॉक it should be treated as the fixed asset of that particular cooperative societies. Then again miscellaneous expenses and loans. In these miscellaneous expenses it should be include goodwill are also the assets of that particular cooperative societies, but goodwill it is also the intangible fixed asset. Then preliminary expenses it should be taken under the heading of miscellaneous expenses. Then shares and debentures issue expenses including brokerage, underwriting commissions. म्हणजे शेअर्स असतील, डिबेंचर्स असतील, ते डिबेंचर्स इश्यू करत असताना अंडररायटर असेल तो अंडररायटर नेमावा लागतो. तो अंडररायटर काय करतो, कमिशन घेतो. किंवा ब्रोकरेज असेल ते ब्रोकरेज घेत असतो. आणि साहजिकच ते ब्रोकरेज असेल किंवा अंडररायटिंग कमिशन असेल इट शुड बी ट्रीटेड ॲज द पर्टिक्युलर टेकन इन टू द मिसलेनियस एक्सपेन्सेस under the head of miscellaneous expenses, balance sheet, asset side. Then another deferred revenue expenditures. Then other items, prepaid expenses, interest accrued, and other items. Then prepaid expenses and interest accrued. That means the interest receivable but yet not received. म्हणजे हा इंटरेस्ट मिळणार आहे परंतु मिळालेला नाही. उदाहरणार्थ एखादं लोन असेल, कर्ज असेल, त्या कर्जावरचं जे काय व्याज असेल ते व्याज मिळालं नसेल परंतु ते मिळणार आहे तर ते या ठिकाणी इंटरेस्ट ॲक्रूड म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला आहे. दॅट इज कॉल्ड ॲज आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन इन सिम्पल वर्ड. देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मग ॲक्युमुलेटेड लॉसेस नॉट राईट ऑफ आणि करंट इयर लॉसेस हे बॅलन्स शीटच्या असेट साईडला येतील. त्यानंतर असेट साईडला जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत कोऑपरेटिव्ह सोसायटी त्यामध्ये पहिला आहे इन्व्हेस्टमेंट. म्हणजे नेचर अँड मोड ऑफ व्हॅल्युएशन शुड बी स्टेटेड इन द बुक्स ऑफ व्हॅल्यू. एनी सिक्युरिटी इज लेस दॅन इट्स मार्केट व्हॅल्यू. ए रिमार्क टू दॅट इफेक्ट बी मेड. म्हणजे इन्व्हेस्टमेंट त्याचं व्हॅल्युएशन दाखवत असताना जर मार्केट व्हॅल्यूपेक्षा ती सिक्युरिटी लेस असेल तर तिथं रिमार्क दॅट इफेक्ट बी मेड तो रिमार्क देणं आवश्यक आहे. इन्व्हेस्टमेंट टू स्टाफ प्रोव्हिडंट फंड जे कोटेड अँड अनकोटेड सिक्युरिटीज शुड बी शोन सेपरेटली. मग जे काय कोटेड असतील किंवा अनकोटेड सिक्युरिटीज असतील त्या सेपरेटली दाखवणं आवश्यक आहे. त्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस म्हणजे इन केस ऑफ सेंट्रल बँक अँड अदर फेडरल सोसायटीज लोन ड्यू बाय सोसायटीज अँड इंडिव्हिज्युअल मेंबर्स आर शोन सेपरेटली. मग लोन्स अँड ॲडव्हान्सेसमध्ये सेपरेटली त्याचं क्लासिफिकेशन करणं आवश्यक आहे. म्हणजे सेंट्रल बँककडून घेतलेले लोन्स असेल, ॲडव्हान्सेस असेल, त्यानंतर फेडरल सोसायटीजनं लोन्स ड्यू असेल किंवा बाय सोसायटी किंवा इंडिव्हिज्युअल मेंबरला इट शुड बी शोन सेपरेटली. त्यानंतर करंट असेट्स मोड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक शुड बी स्टेटेड. म्हणजेच लोन्स अँड ॲडव्हान्सेसच्या बाबतीमध्ये या प्रकारचा आहे. करंट असेटच्या बाबतीमध्ये जो स्टॉक असेल ते स्टॉकचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलं, मोड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक शुड बी स्टेटेड. ते सुद्धा या ठिकाणी स्टेट करणं आवश्यक आहे. फिक्स्ड असेट म्हणजे ओरिजिनल cost plus addition during the year, less deductions, less total depreciation up to the date of the balance sheet. For that particular way, the fixed assets are also displayed onto the that is shown into the balance sheet. म्हणजे ओरिजिनल कॉस्ट प्लस ॲडिशन ड्युरिंग द इयर. ओरिजिनल कॉस्ट असेल त्याच्यामध्ये ॲडिशनल ड्युरिंग द इयरमध्ये परतीच काय केलं असेल लेस डिडक्शन्स. काही डिडक्शन म्हणजे काही सेल केले असतील तर लेस होईल आणि त्याच्यामधून लेस टोटल डेप्रिसिएशन अप टू द डेट ऑफ द बॅलन्स शीट. म्हणजे बॅलन्स शीटच्या तारखेपर्यंत असणारं डेप्रिसिएशन ते या ठिकाणी लेस करून अशा पद्धतीनं हे बॅलन्स शीटला फिक्स्ड असेट या ठिकाणी कोऑपरेटिव्ह सोसायटीला दाखवली जाईल. त्यानंतर लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल. मग शेअर कॅपिटलचं क्लासिफिकेशन म्हणजे शेअर कॅपिटल शुड बी शोन सेपरेटली. मग त्यामध्ये ऑथोराइज्ड कॅपिटल असेल, इश्यूड कॅपिटल असेल, सबस्क्राइब्ड कॅपिटल असेल अँड पेडअप कॅपिटल टू बी शोन सेपरेटली. म्हणजे अधिकृत भाग भांडवल त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचं. त्यानंतर इश्यूड कॅपिटल, सबस्क्राइब्ड कॅपिटल आणि
पेड अप कॅपिटल म्हणजे अधिकृत भाग भांडवल. त्यानंतर त्यामधलेच भाग भांडवलापैकी काही शेअर्स काय केले जातात सबस्क्रिप्शनसाठी इश्यू केले जातात पब्लिकला. पब्लिक किंवा लोक काय करतात तो शेअर्स सबस्क्राईब करतात म्हणजे खरेदी करतात आणि शेवटी त्याचे पैसे या ठिकाणी पेड करतात. म्हणजे अशा पद्धतीनं हे क्लासिफिकेशन हे सेपरेटली दाखवणं आवश्यक आहे. त्यानंतर रिझर्व्ह फंड अँड अदर फंड लास्ट इयर बॅलन्स प्लस ॲडिशन ड्युरिंग द इयर टू बी शोन. म्हणजे रिझर्व्ह फंड आणि अदर फंड दाखवत असताना लास्ट इयरचा बॅलन्स त्याच्यामध्ये ॲड ड्युरिंग द करंट इयरचा बॅलन्स असेल फंड असेल तो ॲड करणं हे महत्त्वाचं. त्यानंतर सेक्युर्ड लोन म्हणजे नेचर ऑफ सिक्युरिटी गिवन टू बी स्टेटेड, मेन्शन ऑफ द गॅरंटी गिवन इफ एनी बाय द सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट टू बी मेड. सेक्युर्ड लोनच्या बाबतीमध्ये नेचर ऑफ सिक्युरिटी म्हणजे तिथं सिक्युरिटीचं स्वरूप कसं आहे ते स्टेट करणं आवश्यक आहे. म्हणजे गॅरंटी असेल म्हणजे गॅरंटी आर ऑल्सो गिवन सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज द स्टेट गव्हर्नमेंट. इट शुड बी गिवन, इट शुड बी स्टेटेड इन टू द बॅलन्स शीट. Then deposit from societies and deposit from individuals are to be shown separately. म्हणजे डिपॉझिट्स असतील ते डिपॉझिट एखाद्या कोऑपरेटिव्ह सोसायटीजून घेतले असतील, डिपॉझिट इंडिव्हिज्युअलकडून घेतले असतील, लोकांकडून घेतले असतील तर ते सेपरेटली दाखवणं हे आवश्यक आहे. कॉन्टिजियंट लायबिलिटीज नॉट प्रोव्हाइडेड फॉर टू बी शोन बाय द वे ऑफ द फुटनोट. कॉन्टिजियंट लायबिलिटी हे डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घेतले तरी चालू शकतं, त्यासाठी फुटनोट देण्याच्या हे ठिकाणी आवश्यकता नाही. नॉट प्रोव्हाइडेड फॉर टू बी शोन बाय वे ऑफ द फुटनोट. त्यानंतर सम इम्पॉर्टंट ॲटम्स अँड प्रोव्हिजन विच आर ऑल्सो स्टडीड इन टू द पर्टिक्युलर कोऑपरेटिव्ह सोसायटीज, अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. म्हणजे या ठिकाणी आपण अभ्यास करतो आहे अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीचं अकाउंटिंग कशा पद्धतीनं आहे याचा अभ्यास आपण या ठिकाणी करत आहोत. म्हणजे पहिला आहे शेअर कॅपिटल. कॅपिटल ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी इज डिवायडेड इन टू पार्ट्स ऑफ इक्वल व्हॅल्यू अँड ईच सच पार्ट इज कॉल्ड ॲज द शेअर्स. सपोज आता इथं एक्झाम्पल घ्या. कॅपिटल ऑफ ₹1,00,000 म्हणजे 1,00,000 रुपयाचं कॅपिटल आहे, भांडवल आहे त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचं. ते डिवाईड कसं झालं आहे तर ते डिवायडेड इंटू 10,000 equal units. It means the society's capital is made up of 10,000 shares of ₹10 each. The denomination or value thus fixed is called as the face value of the shares. जी काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू काय असते फिक्स असते आणि त्यालाच काय म्हणतो आपण फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. म्हणजे इथं हे 1,00,000 रुपयाचं कॅपिटल हे कसं आलं तर 10,000 शेअर्स, एका शेअरची किंमत ₹10 असं 10,000 गुणिले 10 केल्यानंतर ते 1,00,000 रुपये या ठिकाणी ते कॅपिटल आलं. त्यानंतर डिव्हिजन ऑफ शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल असेल ते शेअर कॅपिटलचं डिव्हिजन किंवा विभागणी ही खालील पद्धतीने होते. ऑथोरायझड शेअर कॅपिटल म्हणजे सोसायटी इज ऑथोराइज्ड टू राईज धिस कॅपिटल फ्रॉम द पर्सन्स हू आर एलिजिबल टू बिकम द मेंबर ऑफ द सोसायटी. म्हणजेच त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचा मेंबर होण्यासाठी त्यांना या ठिकाणी भांडवल असेल शेअर्स असतील ते शेअर्स या ठिकाणी खरेदी करावे लागतील. मग अधिकृत भाग भांडवल त्यालाच आपण काय म्हणतो अधिकृत भाग भांडवल. म्हणजे त्या अधिकृत भाग भांडवला इतकं हे भांडवल ते कोऑपरेटिव्ह सोसायटीला हे या ठिकाणी गोळा करता येऊ शकतो. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे इशूड कॅपिटल. द कॅपिटल दॅट इज शेअर्स इशूड बाय द सोसायटी टू द इंटेंडिंग मेंबर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा सपोज ऑथोराइज्ड कॅपिटल किती आहे तर 10,000 इक्विटी शेअर्स आहेत, एका शेअरची किंमत ₹10. म्हणजे सपोज ऑथोराइज्ड कॅपिटल इज 10,000 शेअर्स ऑफ ₹10 each अँड द सोसायटी इज इश्यूड ओनली 9,000 शेअर्स फॉर सबस्क्रिप्शन. दॅट मीन्स द इश्यूड कॅपिटल इज ₹90,000. म्हणजे इश्यूड कॅपिटल किती आलं 90,000. ते 90,000 कसे आले तर 9,000 गुणिले ₹10 ते आले 90,000 इश्यूड कॅपिटल. त्यानंतर सबस्क्राईब कॅपिटल. आता शेअर्स टेकन अप बाय द इंटेंडिंग मेंबर्स इफ आउट ऑफ 9,000 शेअर्स इश्यूड म्हणजे 9,000 शेअर्स इश्यूड केले त्यापैकी 8,000 शेअर्सच काय केले टेकन अप सबस्क्राईब कॅपिटल. म्हणजेच 8,000 शेअर्सच काय केले लोकांनी असेल ते सबस्क्राईब केले असतील. म्हणजे सबस्क्राईब कॅपिटल आलं 8,000 गुणिले 10 म्हणजे आलं 80,000. त्यानंतर कॉल्ड अप कॅपिटल. द अमाऊंट पर शेअर कॉल्ड अप बाय द सोसायटी. सपोज सोसायटी हॅज कॉल्ड अप ₹7 per share.
म्हणजे सबस्क्राईब शेअर्स किती आहेत? 8,000 आहेत. कॉलड अप किती केलं? 7 रुपये प्रमाणे एका शेअर्स मागं 7 रुपये या ठिकाणी कॉलड अप केलं. म्हणजे 8,000 गुणिले 7 म्हणजे 8 7 56, 56,000 रुपये हे काय झालं? कॉलड अप कॅपिटल. आता कॉलड अप कॅपिटल हे झालं कॉलड अप. कंपनीनं काय केलं आहे? मागवलं आहे. शेअरहोल्डर्सला, त्या सोसायटीचे मेंबर्स असतील ते मेंबरना सांगितलं तुम्ही 7 रुपये प्रमाणे जेवढे शेअर सबस्क्राईब केले असतील त्याचे पैसे भरा. हे झालं कॉलड अप. पण पेड अप म्हणजे ॲक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम द मेंबर. सम ऑफ द मेंबर्स मे नॉट पे सम अमाऊंट ऑन द शेअर्स हेल्ड बाय देम. इट इज कॉल्ड ॲज द कॉल सिनॅरियस. जे पेड अप कॅपिटल इज इक्वल टू कॉलड अप कॅपिटल लेस कॉल्स इन ॲरियर. सपोज मग आउट ऑफ 56,000 ते कसे आलं तर 8,000 गुणिले 7 केलं की 56,000 होतात. ₹4,000 हॅव नॉट बीन रिसिव्ड. द पेड अप कॅपिटल इज कॉल्ड अप कॅपिटल ₹56. म्हणजे 56 हे काय झालं? आपलं कॉल्ड अप कॅपिटल आहे. लेस कॉल सिनॅरियस किती आलं? 4,000. म्हणजे हे काय झालं? 52,000 रुपये हे तुमचं ॲक्च्युअलमध्ये पेड अप कॅपिटल झालं. त्यानंतर कॉल्स इन ॲडव्हान्स म्हणजे सम शेअरहोल्डर्स मे pay the entire amount on their shares before making calls. The amount thus received before making calls is termed as the calls in advance. म्हणजेच कॉलड अप किंवा पेडअपच्या अगोदरच ते सर्वच्या सर्व अमाऊंट एखादं शेअरहोल्डर्स या ठिकाणी भरत असेल तर ती अमाऊंट असेल ती अमाऊंट या ठिकाणी कॉल्स इन ॲडव्हान्स म्हणून कन्सिडर केली जाईल. त्यानंतर इन्स्टॉलमेंट ऑफ फेस व्हॅल्यू. द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स इज नॉट जनरली डिमांडेड अलॉंग विथ ॲप्लिकेशन्स फॉर मेंबरशिप बट इट इज रिकवर्ड इन इन्स्टॉलमेंट ॲज अंडर. म्हणजेच या ठिकाणी जी काय पेडअप इन्स्टॉलमेंट ऑफ फेस व्हॅल्यू म्हणजे एखाद्या शेअरची किंमत 10 रुपये असेल तर ते 10 रुपये हे मागवत असताना कशा पद्धतीने या ठिकाणी मागवले जातील तर याच्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. म्हणजे ॲप्लिकेशन मनी म्हणजे पोर्शन ऑफ द व्हॅल्यू टू बी सेंट अलॉंग विथ द ॲप्लिकेशन ऑफ शेअर्स. म्हणजेच ॲप्लिकेशनच्या वेळेस तो शेअरहोल्डर्स या ठिकाणी काय करेल? घेईल. तर त्याच्याबरोबर काही विशिष्ट अमाऊंट असेल त्या अमाऊंट ही त्या मेंबरकडून कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या शेअरहोल्डर्स असेल मेंबर असेल त्याच्याकडून ती घेतली जाते. यालाच आपण ॲप्लिकेशन मनी म्हणतो. त्यानंतर अलॉटमेंट मनी म्हणजे कमिटी अलॉट द शेअर्स टू द ॲप्लिकंट्स अँड सेंड्स ए लेटर टू सेंड सेकंड इन्स्टॉलमेंट. इट इज टर्म्ड ॲज अलॉटमेंट मनी. म्हणजे कमिटी काय करते तर ती कमिटी असेल ती त्या मेंबरना शेअर अलॉट करते आणि त्यांच्याकडून या ठिकाणी सेकंड इन्स्टॉलमेंट असेल ती इन्स्टॉलमेंट म्हणजेच अमाऊंट असेल त्या अमाऊंट शेअरची भरण्यास सांगते तर ते झालं अलॉटमेंट मनी. त्यानंतर कॉल्स. द इन्स्टॉलमेंट आफ्टर द अलॉटमेंट टर्न ॲज द कॉल्स अँड नंबर ॲज फर्स्ट कॉल सेकंड कॉल एक्सेट्रा. म्हणजे ₹10 ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स मे बी कॉल्ड ॲज ₹2 ऑन ॲप्लिकेशन, ₹2 ऑन अलॉटमेंट, ₹3 ऑन फर्स्ट कॉल अँड ₹3 ऑन सेकंड अँड फायनल कॉल. म्हणजे 10 रुपयाचं कसं झालं इन्स्टॉलमेंट? ₹2 ॲप्लिकेशन घेताना, ₹2 शेअर्स अलॉटमेंट करताना, त्यानंतर फर्स्ट कॉल ₹3 आणि सेकंड कॉल ₹3 असे टोटल ₹10 हे त्या भागधारकाकडून वसूल घेतले जातील ॲज ए शेअरची फेस व्हॅल्यू म्हणून. त्यानंतर इन ए कोऑपरेटिव्ह सोसायटी नो मेंबर कॅन होल्ड मोर दॅन 1/5 ऑफ द शेअर्स 1/5 ऑफ द टोटल शेअर कॅपिटल. म्हणजेच ₹5,000 विच एव्हर इज लेस. म्हणजेच टोटल जर कोऑपरेटिव्ह सोसायटीचं कॅपिटल 1,00,000 असेल तर 1/5 म्हणजे 5,000 किंवा त्यापेक्षा कमी किमतीचे शेअर्स तो मेंबर या ठिकाणी होल्ड करू शकतो. इन केस ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी a member can withdraw his membership by giving 3-month notice. On acceptance of his resignation, his share capital is refunded within 6 months. However, the withdrawal from the membership is subject to maximum amount of share capital can be refunded in a year. हे झालं या ठिकाणी कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या मेंबरच्या बाबतीमध्ये एखाद्या मेंबरनं जर राजीनामा दिला, रिझाईन केलं तर त्यावेळेस त्याला या ठिकाणी ती रक्कम असेल ती शेअरची 6 महिन्यामध्ये पेड करावी लागेल. आणि रक्कम जर जास्त असेल मोठी असेल तर ती 1 वर्षामध्ये ती रिफंड केली जाईल. त्यानंतर रिझर्व्ह फंड. एव्हरी सोसायटीज विच डज नॉट कॅन ड्राईव्ह द प्रॉफिट
A profit from its transaction shall maintain a reserve fund and shall contribute at least one-fourth of the net profit for each year to this fund. However, considering the financial positions of the society, the registrar may reduce the contribution to one-tenth of the net profit. रजिस्ट्रार या ठिकाणी जो असेल कोऑपरेटिव्ह सोसायटीचा तो या ठिकाणी 1/10पर्यंत या ठिकाणी तो नेट प्रॉफिट या ठिकाणी ट्रान्सफर करण्यास मुभा देऊ शकतो. पण जनरली मिळालेल्या नफ्यामधून 25% रक्कम ही रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करणं आवश्यक आहे. नंतर युटिलायझेशन that means the cooperative society may invest the fund in modes specified in the clause A to D of section 70. Refer to point number 8 investment fund or as according to the rule 54. This that means that particular collected amount should be invested in which particular securities in which particular shares. The some guidelines are also given, some rules are also given into the sections. That means the section 70 according to the rule 54 in case of primary societies in the central financing agencies, in debentures issued by the Apex Land Development, that means now Agricultural and Rural Development Bank or an government loan, in any immovable property specified by the registrar by general or special order. The registrar may allow to use the excess amount of reserve fund over paid up capital of the society in the business of the society. The fund can be invested as stated under the section 70 of the Act. No society whose reserve fund has been separately invested or deposited shall draw, pledge or otherwise employ such fund except with the written prior permission of the registrar. कोऑपरेटिव्ह सोसायटीचा रजिस्ट्रार असेल त्या रजिस्ट्रारच्या गाईडलाईननुसार त्यांच्या ॲप्रुव्हलनुसार हे या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक आहे. द लॉसेस ऑफ द सोसायटी मे बी राईट ऑफ अगेन्स्ट द रिझर्व्ह फंड इवन द बॅलन्स ऑफ बॅड डेब्स रिमेनिंग आफ्टर राईट ऑफ द अगेन्स्ट द बॅड डेब्स फंड कॅन बी राईट ऑफ द अगेन्स्ट दिस फंड. जर रिझर्व्ह फंडचा नेमका उपयोग कशासाठी केला जाऊ शकतो तर लॉसेस राईट ऑफ करण्यासाठी. कोऑपरेटिव्ह सोसायटीचा लॉसेस राईट ऑफ करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो किंवा बॅड डेब्स असतील त्या बॅड डेब्ससुद्धा रिकवर नॉट रिकवर राईट ऑफ करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर डिव्हिडंड. नो सोसायटी शॅल बी पे डिव्हिडंड टू इट्स मेंबर ॲट अ रेट एक्सिडिंग 12% ऑन द पेड अप कॅपिटल ऑफ द शेअर कॅपिटल पेड अप शेअर कॅपिटल and not the face value of the shares. However, with the permission of the state government, the dividend can be paid more than 12%. As well as the dividend is to be paid only from the net profit of that particular year and from the amount accumulated on the dividend equalization fund. Dividend cannot be paid any other fund or reserve fund or from capital. म्हणजे डिव्हिडंड हा कॅपिटलमधून पेड केला जाऊ नये किंवा रिझर्व्ह फंडमधून या ठिकाणी रिझर्व्ह फंडमधून पेड केला जाऊ नये असं त्यामागच्या या ठिकाणी रूल्स आहे. त्यानंतर डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड. इथं इन ऑर्डर टू एनेबल द सोसायटी टू पे डिव्हिडंड ॲट ए सर्टन रेट. आता इथं डिव्हिडंड असेल तो डिव्हिडंड हा 12% जास्त नसू नये त्या पेड अप कॅपिटलचा. हा एक महत्त्वाचा रूल आहे. पण डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड म्हणजे सर्टन रेट ऑफ एव्हरी फंड that should be created. The society may credit a sum not exceeding 2% of the paid up share capital in years until the total amount of such funds amounts to 9% of the paid share capital. The society may withdraw the amount from this fund when the profits are not sufficient to pay the dividend at the rate at which is being paid during the last 5 years or more. The dividend equalization fund हा कशासाठी तयार केला जातो की समजा एखाद्या वर्षी त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीला नफा झाला नसेल तर साहजिकच जो लाभांश असेल तो भागधारकांना मेंबर्सना जर द्यायचं जर ठरलं तर तो हा डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड याचा उपयोग हा लाभांश देण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यानंतर बोनस इक्विलायझेशन फंड. बोनस इक्विलायझेशन फंड. ए सोसायटी मे क्रिएट आउट ऑफ its net profit a bonus equalization fund to pay bonus to persons other than its paid employees who are not its members. Bonus is paid either out of the net profit or bonus equalization fund.
त्यांचे एम्प्लॉई असेल कॉपरेटिव्ह सोसायटीच्या, त्या कॉपरेटिव्ह सोसायटीच्या एम्प्लॉईजना बोनस द्यायचा असेल तर साहजिकच त्या बोनस इक्वलायझेशन फंडचा या ठिकाणी उपयोग करता येऊ शकतो. गॅरंटी फंड, द स्टेट गव्हर्नमेंट while given guarantee for the amount of the debenture or loan raised by the society may require the society to contribute the portion of its profit toward the fund called as the guarantee fund. म्हणजे ज्यावेळेस स्टेट गव्हर्नमेंट असेल ती स्टेट गव्हर्नमेंट ती लोनची हमी या ठिकाणी घेत असतं कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या, तर त्यावेळेस त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीला गॅरंटी फंड क्रिएट करून या ठिकाणी करणं असतं. आणि तो जो काही फंड असेल इट शुड बी ट्रीटेड ॲज द गॅरंटी फंड. रिडम्पशन ऑफ शेअर कॅपिटल फंड, the shares purchased by the government are required to be redeemed after certain period, and for this purpose a provision is made by the setting aside every year reasonable amount from the net profit of the society and creating to this fund. म्हणजे या ठिकाणी गव्हर्नमेंटनं त्या कॉपरेटिव्ह सोसायटीचे शेअर्स रिडीम केले असतील तर विशिष्ट कालावधीनंतर त्या शेअरची रक्कम ती गव्हर्नमेंटला परत करावी लागते, त्याला आपण रिडम्पशन ऑफ शेअर कॅपिटल म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीनं त्याचा फंड क्रिएट केल्यानंतर मग प्रत्येक वर्षी त्या रिडम्पशन ऑफ शेअर कॅपिटलची अमाऊंट त्या ठिकाणी त्या फंडला ती ट्रान्सफर केली जाईल. एज्युकेशन फंड, म्हणजे अंडर सेक्शन 68 ऑफ द ॲक्ट एव्हरी सोसायटी इज रिक्वायर्ड टू कॉन्ट्रीब्यूट ॲन्युअली टू द प्रिस्क्राइब्ड रेट to the education fund for the state federal society notified for the purpose. Even if society suffered the losses in any year, he has to make this contribution. The present rates primary consumer societies 2 paise per rupees 100 of the working capital subject to maximum rupees 1000. Credit cooperative societies for those who are also suffered losses in last year, it should be rupees 100. For those who are also earn profit 10% of their working capital subject to maximum rupees 100. Then investment fund are also created by the society as per the section 70. A society shall invest or deposit its fund on one or more of the following: in a central bank or the state cooperative bank, in any of the securities specified in the section 20 of the Indian Trust Act, in the shares or security bonds or debentures issued by the society with limited liability, any cooperative bank other than those of a banking company approved there for this purpose, and the conditions laid down by the registrar. Then in any other mode permitted by the rules by the general or special order of the state government. Right of bad debts, no bad debts shall be written off without the sanction of the general body. In all the loans including interest thereon and recovery charges which are also irrecoverable are clarified. A bad debt, the auditor shall be write off the first against the bad debts fund and the balance if any against the reserve fund and the share capital of the society. All other dues certified by the bad debts rise off against the reserve fund or share capital. म्हणजे बॅड डेप्स असेल तर बॅड डेप्स राईट ऑफ करत असताना पहिल्यांदा बॅड डेप्स फंड असेल त्या बॅड डेप्स फंडमधून राईट ऑफ करणं आणि नंतर जर तो फंड अवेलेबल नसेल, बॅलन्स जर राहिलाच नसेल तर मग त्यामधून दुसऱ्या फंडमधून तो बॅड डेप्स असेल तो बॅड डेप्स राईट ऑफ करणं आवश्यक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण इथं कॉपरेटिव्ह सोसायटीची बॅलन्स शीट आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे इम्पॉर्टंट पॉईंट्स याचा या ठिकाणी डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण आता नेक्स्ट लेक्चरला कॉपरेटिव्ह सोसायटीज असेल त्या कॉपरेटिव्ह सोसायटीचा एक प्रॉब्लेम या ठिकाणी इथं पाहणार आहोत की जेणेकरून तुम्हाला हे कशा पद्धतीने त्यांची बॅलन्स शीट आणि ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं हे समजण्यास मदत होईल. थँक्यू व्हेरी मच.